धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे भवितव्य ठरणार आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। संपूर्ण शहराचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे। धामणगाव रेल्वे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ही प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली होती। नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम परिसरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट व सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। मतमोजणीसाठी एकूण 60 टेबलांची आवश्यकता करण्यात आली असून त्यापैकी 6 टेबलांवर ईव्हीएम द्वारे मतदानाची मोजणी तर एका टेबलावर पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगर परिषद विभागातील एकूण 54 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। याशिवाय पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचारी मिळून सुमारे 150 जण मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणार आहेत। मतमोजणी 4 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे। पहिल्या फेरीत 3 प्रभागांची, दुसऱ्या फेरीत 3 प्रभागांची, तिसऱ्या फेरीत 3 प्रभागांची तर चौथ्या व अंतिम फेरीत प्रभाग क्रमांक 10 ची मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। सध्या बंद ईव्हीएम मतपेट्या आणि पोस्टल बॅलेट मध्ये नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे राजकीय भविष्य कैद आहे। रविवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण धामणगाव रेल्वे शहराचे लक्ष लागले आहे। धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणूक 2025 चे मतदान 2 डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे। त्याची मतमोजणी उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी आपण या ठिकाणी घेणार आहोत। मतमोजणीसाठी एकूण 6+1 असे 7 टेबल तयार करण्यात आलेले आहेत। 6 टेबलवर प्रत्यक्षात ईव्हीएम ची मतमोजणी होणार आणि एक टेबल जो आहे तो पोस्टल बॅलेट साठी या ठिकाणी मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेला आहे। तहसील, पंचायत समिती आणि नगरपालिका असे 3 विभागाचे मिळून साधारणतः 54 कर्मचारी, अधिकारी हे प्रत्यक्षात मतमोजणीसाठी संबंधित आहेत आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि पोलीस विभागाचे मिळून साधारणतः 150 कर्मचारी मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सामील आहेत। 4 फेऱ्यामध्ये मतमोजणी करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। पहिल्या फेरीमध्ये 3 प्रभाग, दुसऱ्या फेरीमध्ये 3 प्रभाग, तिसऱ्या फेरीमध्ये 3 प्रभाग आणि चौथ्या फेरीमध्ये 1 प्रभाग क्रमांक 10 अशा प्रकारे 4 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत आणि साधारणतः 12 ते 12:30च्या मधामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। दिनांक 2 तारखेला धामणगाव सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया ही पार पडली होती। नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी ही 21 तारखेला होणार आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये पोलीस प्रशासनाने मोठे बंदोबस्त लावले होते। उद्या होऊ घातलेल्या मतमोजणी प्रक्रियेसाठी धामणगाव तहसील परिसरामध्ये मोठी अशी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे। उद्या मतमोजणी सकाळी 10 वाजतापासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। धामणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकासाठी उभे असलेले नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे भविष्य ह्या मतपेटीमध्ये बंद असून उद्या त्या मतपेटी उघडल्या जाईल, निकाल लागेल आणि कोण विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे। तर रविवारी होणाऱ्या मतमोजणीतून धामणगाव रेल्वे नगर परिषदेचा नवा सत्ताधारी ठरणार आहे। कोणाच्या गळ्यात यशाची माळ पडणार आहे तर कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे हे काही तासात स्पष्ट होईल।